आज आपण 10 ड्रम थिअरीचा प्रत्यक्ष शेतकऱ्याचा अनुभव या ठिकाणी आपण आज ऐकणार आहोत. संजय गडवजे, प्रगतिशील द्राक्ष बागायतदार तिसगाव यांच्या 10 ड्रम थिअरीच्या युनिटला आम्ही भेट द्यायला आलेलो आहे. नमस्कार. हे कसं कसं याची थोडीशी माहिती आमच्या शेतकऱ्यांना दे. नाही सांगा ना. बरोबर, मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, तुम्ही फक्त उत्तर द्या. तर आता हे जे निळे ड्रम दिसत आहेत याच्यामध्ये काय तुम्ही तयार केले? फळ अर्क आहे. हां. त्याच्यात 50 किलो फळं, थोडेसे रायटिंग झालेले. आणि सर्वसाधारण 30 लिटर. सर तुम्ही मला 20 लिटर सांगितलं, तुम्ही 30 लिटर EM2 टाकलं. त्याच्यानंतर मी EM2 3 प्रकारचे मार्केटमध्ये घेऊन आणि तयार ठेवले. तर त्याचा pH मी 40 दिवसानंतर परत 40 दिवस त्याचा कंटिन्यू रिडिंग घेणार आहे. आणि pH चेंज नाही झालं तर थोडंसं कॉस्ट सेव्हिंग करणार आहे EM पुरतं. आणि त्याच्यानंतर मग सर केल्प आहे, देशी केल्प आहे. त्याच्यानंतर अमील आहे, वेमिल आहे. तर ही मोठी टाकी दिसते, ही ह्युमिक ऍसिड आहे. ह्युमिक ऍसिड कसं, म्हणजे त्याच्यात किती घेतलंय ते? सर त्याला किती 1000 लिटरची टाकी? 1000 लिटरची टाकी. आणि तुमच्याच प्रमाणानुसार शेड्यूलनुसारच आहे. शेड्यूलनुसार म्हणजे 200 लिटरला 10 किलो या प्रमाणात मिक्स केलेलं आहे. हो, 50 किलो एक टाकलेलं आहे. 50 किलो टाकलेलं आणि 10 लिटरचं द्रावण देत असतं ते. हा. फुलविक ऍसिड आहे, ते 200 लिटरला 3 किलो या प्रमाणात टाकलेलं आहे. आणि त्याचे ते 1000 लिटरचं द्रावण आहे. DF सोल्युशनचे सर तुमच्या दोन टाके जास्त पडते. DF2 आहे सर. म्हणजे आता DF1 वापरल्यानंतर तुम्ही बेसल डोस मध्ये मायक्रोट्रेन देता का? सर भीतीपोटी क्वांटिटी कमी करून दिले. पण आता 2 वर्षापासून आम्ही बेसल डोस मध्ये सुद्धा क्वांटिटी काहीच देत नाही आणि सगळं DF1 वर मॅनेज करतोय. तुम्हाला मी ती पिटीवर टाकलं, ते पिटीवर 100% ऑप्टिमम आले. आणि आपण कापसायला लागली भाग का DF1चा एक सुरू बल्क देऊन 50 लिटर देऊन टाकायचं आणि पुढे चालू करायचं. या पुढे घेऊ. DF2 बनवलंय सर्व तुमच्याच मार्गदर्शनाखाली. जीवाणू स्लरी बनवलेली आहे. नंतर EM2 परत क्वांटिटी त्याची गरज खूप पडते म्हणून क्वांटिटी वाढवली. आता EM2 तुम्ही प्रत्येक फवाऱ्यामध्ये 2 लिटर म्हणजे 200 लिटरला 2 लिटर. मग त्याचे काय फायदे झाले, काय वाटले? खर्च शून्य. म्हणजे pH कमी करण्यासाठी आम्हाला सर्वसाधारण 2200 मिली 200 लिटर पाण्याला EM2 लागतं. EM2 लागतं. आणि pH किती येतो? pH सर्वसाधारण 5.8 ते 6 येतोय. अरे वा. म्हणजे मग कुठल्याही परिस्थितीत आपल्याला सायट्रिक ऍसिड, फॉस्फरिक ऍसिड, युरिया फॉस्फेट वापरायची काही गरज नाही. आणि ब्लोअर सुद्धा एकदम सुंदर आहे, त्याच्यामुळे चॉकअप होत नाही. आणि नंतर दशपर्णी. तर दशपर्णीचे कीड नियंत्रणामध्ये कसा फायदा झाला? काय कीड नियंत्रण म्हणजे मी 12 ऑक्टोबर पासून फक्त 3 कीटकनाशक वापरले. प्रोक्लेम वापरलंय, कराटे वापरलंय आणि एक मोनोक्रोटोफास. याच्या व्यतिरिक्त 12 ऑक्टोबर पासून आतापर्यंत काहीच वापरलं. म्हणजे जवळजवळ 11 महिने. आणि मिलीबग साठी जे काय अमील अर्क तुम्ही वापरताय? अमील अर्क आणि ट्रायको मध्ये घरातला मिलीबग सर्वसाधारण 22 दिवसात 100% कोरडा होऊन सगळं हार्वेस्टिंग झालं. सर्व. अरे वा. अनिल शेट यांच्या इथं प्रयोग झाला. म्हणजे आणि आमचे पण अनुभव असे आहेत का यावर्षी साधारण जिथं खोडवली होती करड छाटणीनंतर, एप्रिल छाटणीच्या दरम्यान आपल्या तिथली सुद्धा खोडं अमील अर्काचा वापर करून पूर्णपणे कोरडी झाली. सातत्यानं वापर असल्यामुळे आमच्याकडे ते सिम्पटमच नाहीये. म्हणजे तुम्हाला आता दिसत नाही. आणि प्रत्येक फवाऱ्यात समजा हे जे काही मटेरियल हे कसं घेता तुम्ही? दोन तुमच्या सगळं काही बरं. नाही एकदा सांगा म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल. सगळं काही अमील असेल, वेमिल असेल, 2 लिटर 200 लिटरला 2 लिटर. फक्त EM आमच्या पाण्याच्या pH साठी थोडस 200 मिलीची क्वांटिटी वाढली. म्हणजे आपण ते डिजिटल. आणि हे तुम्ही प्रत्येक फवाऱ्यात घेता? प्रत्येक फवाऱ्यात घेतो. एकही फवारा टाळलेला कशाचाही असो, म्हणजे खोडवाला धुताना सुद्धा त्याला टाळलं नाही. चालेल. धन्यवाद. आपणही या 10 ड्रम थिअरीचा वापर करा, शाश्वत फार्मिंगचा अवलंब करा. धन्यवाद.